हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, या निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त या व्हिडिओमध्ये आपणास देत आहे. मित्रांनो, दाते पंचांगाच्या आधारे मंगळवार दिनांक 16 जून ते मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 असा हा कालावधी असणार आहे निज ज्येष्ठ मासाचा. शालिवान शके 1948 संवत्सर पराभव आयन उत्तर 21 जून नंतर दक्षिणायन सुरू होईल. मित्रांनो, ऋतू ग्रीष्म या ठिकाणी पण 21 जून नंतर वर्षा ऋतूला प्रारंभ होईल. मित्रांनो, आता मुहूर्त ज्येष्ठ मासातील पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 23, 24, 27 जुलै दिनांक 1, 3, 4, 7, 8 आणि 11. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 17, 22, 23, 29 जुलै दिनांक 2. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 24, 27 जुलै दिनांक 1, 4, 5, 7 आणि 11. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17 आणि 24 जुलै दिनांक 5, 8 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 24 आणि 27 जुलै दिनांक 1, 5, 8 आणि 11. यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16 आणि 19. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 20, 22, 23, 24, 27 जुलै दिनांक 1, 2, 3, 4, 7, 8, 9 आणि 11. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 22, 24, 27 जुलै दिनांक 1, 8, 9 आणि 11. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 19, 20 जुलै दिनांक 6. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 17, 22, 24 जुलै दिनांक 1, 5, 8 आणि 9. मित्रांनो, यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळातच करा. मित्रांनो, या प्राणप्रतिष्ठेनंतर मात्र आपल्याला या मूर्त्यांवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागणार आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, तेव्हा विचार करूनच काय ते आपण मूर्त्यांची संख्या आपल्या देवघरात आवश्यक असेल तरच वाढवा. मित्रांनो, अन्यथा नाही. मित्रांनो, प्रदोष ते अमावस्यापर्यंतच्या काळात एकही मुहूर्त उपलब्ध नाही. तसेच वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही व मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने यापेक्षा वेगळा मुहूर्त तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मुहूर्तासंबंधीचा व्हिडिओ निज ज्येष्ठ मासातील या ठिकाणीच मी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझ्या धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.